पूर्ण निर्णय हा शासनाने घेतला. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानू इच्छितो. आणि त्याचबरोबर ह्याच्यावरती एक नवीन धोरणसुद्धा करण्याची जी गरज आहे त्यासाठी कमिटी त्यांनी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. आणि लवकरात लवकर पूरग्रस्तांच्यासाठी एक धोरण पुन्हा एकदा, जे आता धोरण आहे ते त्याच्यात खूप गॅप आहे किंवा विचाराचा अभाव आहे, तर तो संपूर्ण विचार करून योग्य पद्धतीने त्यांना जो अधिकृत टॅक्स आहे त्याच पद्धतीने टॅक्स लावावा अशी आपली भूमिका आहे आणि ती नक्की पूर्ण होईल. त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण निर्णय पार पडला. दुसरा, आपले जे रिक्षा चालक आहेत त्यांच्यावरती फिटनेस रिन्युअल सर्टिफिकेटसाठी एक रिन्युअल दरवर्षी त्यांना रिन्यू करावा लागतो. तो रिन्यू नाही, समजा वाढीव बांधकाम हे 600 स्क्वेअर फुटापर्यंत असेल तर 1 पट टॅक्स लावला जातो. वाढीव बांधकाम समजा 1000 स्क्वेअर फुटापर्यंत असेल 1.5 पट टॅक्स, 1000च्या वर असेल तर 2 पट आणि 2 पट ते 3 पर्यंत टॅक्स आकारला जातो. तर एकंदरीत हे अनधिकृत नाही आहे. मुळामध्ये आम्ही महत्त्वाचं काय की अनधिकृत बांधकाम असेल तर गोष्ट वेगळी, पण हे अधिकृत बांधकामावरती धोरण नसल्यामुळे वाढीव बांधकाम केलं आहे. आणि त्यामुळे मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना त्याच्याबद्दल लक्षवेधी स्वरूपात आपण हा प्रश्न दिला होता. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही, कारण शासनाचं उत्तर हे असं आलं होतं की महापालिकेचं की नाही हे योग्य आहे, हा जो दंड आहे हा योग्य आहे. पण